विकासाच्या नावाखाली रक्तपात, जायखेडा ताहाराबाद रस्त्यावर झाडांचे हत्याकांड, आमदारांचे थेट मंत्र्यांना पत्र लिहिले. नाशिकच्या बागलाण तालुक्यात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटला. जायखेडा ताहाराबाद रस्त्यावर 100 ते 150 वर्ष जुनी हजारो झाडांची अवैध कत्तल. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आक्रमक, थेट वनमंत्र्यांकडे केली तक्रार. कंत्राटदाराने पैशाच्या हव्यासापोटी नियम धाब्यावर बसवल्याचा संशय. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. एकीकडे सरकार झाडे लावा झाडे जगवा असा नारा देत असताना दुसरीकडे नाशिकच्या बागलांमध्ये मात्र सरकारी आशीर्वादानेच की काय शतकानुशतके सावली देणाऱ्या महाकाय वृक्षांचे हत्याकांड सुरू आहे. जायखेडा ते ताहाराबाद या रस्त्याचं काम सुरू असताना चक्क 150 वर्ष जुनी झाडं कंत्राटदाराने तोडून टाकली आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे पाहुयात 24x7 न्यूज रिपोर्टचा विशेष रिपोर्ट. ही 2 पत्र आहेत. ही पत्र आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्याचे वनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना लिहिली आहेत. या पत्रातील मजकूर वाचला तर तुमच्या अंगावर काटा येईल. जायखेडा ते ताहाराबाद या मार्गावर जी झाडं रस्त्याच्या कामात अडथळा नव्हती, जी झाडं 150 वर्षांपासून या मातीत पाय रोवून उभी होती, त्या हजारो झाडांची कत्तल एका कंत्राटदाराने केली आहे. आरोप असा आहे की लाकूड विकून पैसा कमवण्यासाठी कंत्राटदारांनी परवानगी नसतानाही ही झाडं तोडली आहेत. मुद्दा क्रमांक 1, जी झाडं अडथळा नव्हती ती का तोडली? मुद्दा क्रमांक 2, कंत्राटदाराला नेमकी किती झाडं तोडण्याची परवानगी होती? मुद्दा क्रमांक 3, यामागे मोठं आर्थिक रॅकेट तर नाही ना? मुद्दा क्रमांक 4, पुढचा टप्पा म्हणजे जायखेडा ते नामपूर रस्ता, तिथेही हजारो झाडं तोडण्याची दाट शक्यता. एकीकडे कडक उन्हाळा वाढत चालला आहे आणि दुसरीकडे सावली देणारी ही जुनी जाणती झाडं आपण गमावत आहोत. आमदार म्हात्रे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 24x7 न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी मुख्य संपादक उमेश मोरेसह तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे, जायखेडा.